शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये आज पार पडली। आजही कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे। संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे खरं तर लागलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा आजचा युक्तिवाद आपण पाहूया। तर विधानसभा अध्यक्षांनी 10व्या अनुसूचीच्या चिंधड्या उडवल्या, या अनुषंगाने त्यांचा सगळा युक्तिवाद होता। विधानसभा अध्यक्षांचा शिंदेना राजकीय पक्ष म्हणून मान्यता देणारा निर्णय हा चुकीचा होता, असा युक्तिवाद सिब्बलांनी केला आणि तो कसा चुकीचा होता यासाठी त्यांनी काही दाखले देखील दिले। राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, पण राहुल नार्वेकरांनी विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष समजलं आणि शिंदेना मान्यता दिली। विधानसभा अध्यक्षांनी आपली मर्यादा ओलांडली, असा जोरदार युक्तिवाद सिब्बलांनी केला। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला? विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष असं अध्यक्षांनी म्हटलं, पण मग परिशिष्ट 10(1)(ब) नुसार अध्यक्षांनी असं म्हणणं अगदी बरोबर नाही। अध्यक्षांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षाची अगदी सरमिसळ केली, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। अध्यक्षांनी आधी निकाल ठरवला आणि त्यानंतर गुंतागुंतीचे असे तर्क मांडले। परिशिष्ट 10(1)(ब) नुसार आमदार पक्षाचे असतात, पण आमदार म्हणजे पक्ष नव्हे। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं होतं, असा जोरदार युक्तिवाद सिब्बलांनी केलाय। अध्यक्षांनी निर्णय देताना फुटी आधीचं पक्षाचं संविधान का वापरलं नाही, असा सवालही सिब्बल यांनी केला। प्रतोद आमच्या बाजूनं व्हीपही आम्हीच जारी केला होता। बंडखोर आमदार अध्यक्षांची निवड करू शकत नाहीत, कारण त्यांनी व्हीपच्या विरोधामध्ये मतदान केलं। शिंदेंनी गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं? गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते? हा होता सिब्बलांचा युक्तिवाद। 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं, तर मग कोणत्या आधारे व्हीप बदलला? शिंदेंच्या बाजूचा व्हीपच लागू होऊ शकत नाही, असं सिब्बल यांचं म्हणणं होतं। 2018च्या घटनेनुसार ठाकरेंना पक्षामध्ये सर्वाधिकार आहे। ठाकरेंची शिवसेना हा मूळ राजकीय पक्ष आहे, असं सिब्बल यांनी म्हटलं। पक्ष विलीन होणं ठीक आहे, पण पक्षावर दावा करणं चुकीचं, असं देखील त्यांनी म्हटलं। आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णयाशिवाय आयोगाने निर्णय देणंही चुकीचं होतं। आयोगानं अपात्रता प्रकरणातील निर्णयाची वाट बघायला हवी होती, असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्यावर सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं। आता अपात्रता प्रकरण हे महत्त्वाचं आहे आणि त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, असं सिब्बल म्हणाले। सिब्बल उद्या आपला युक्तिवाद संपवतील। पुढे सप्टेंबरमध्ये युक्तिवाद सुरू होईल। 2 ते 3 आठवडे शिंदेचे वकील युक्तिवाद करतील आणि त्यानंतर एक दिवस पुन्हा एकदा ठाकरेंच्या वकिलांना म्हणजे सिब्बलांना युक्तिवाद करता येणार आहे। त्यानंतर निकाल येऊ शकतो, म्हणजे साधारणतः निकाल येण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडू शकतो। शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं याचा निकाल त्यावेळेला येण्याची शक्यता आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।